उद्या होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल। 10वीचा उद्या होणारा पुरवणी पेपर 31 जुलैला तर 12वीचा 9 ऑगस्टला होणार। अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला। अलमट्टीमधून 2,75,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोल्हापूर सांगलीला दिलासा। महाडमधील नागरिकांमध्ये महापुराची भीती। वाहनं सुरक्षित राहावी यासाठी मुंबई गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। 2021ला आलेल्या महापुरामुळे नागरिक भयभीत। एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट। अहमदनगरमध्ये सुरू असलेलं खासदार निलेश लंकेंचं उपोषण 4थ्या दिवशी सुटलं। बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीला यश। पोलीस विभागातील भ्रष्टाचाराची 15 दिवसात चौकशी होणार। एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजनेला उदंड प्रतिसाद। केवळ 12 दिवसात 4,03,294 विद्यार्थ्यांनी घेतले पास। या योजनेमुळे विद्यार्थ्यांना एसटीचे पास थेट शाळेत वितरित करण्यात आले। नालासोपाऱ्याच्या वाघोली इथे एसटी महामंडळाच्या बसचं चाक निघालं। बसमधील 20 ते 22 प्रवासी सुखरूप। घटनेमुळे मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार समोर। लातूरच्या तिरू नदीच्या पुलावरून पाणी। चालकाचा अंदाज चुकल्यानं ट्रॅक्टर नदीत। सुदैवानं जीवितहानी टळली। रायगडच्या महाड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पूल वाहून गेल्यानं सह्याद्रीवाडी गावचा संपर्क तुटला। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरात दरड कोसळली। पर्यटकांची जास्त गर्दी नसल्यानं सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।